लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भोंदू अशोक खरात प्रकरणात शिर्डीत मोठी कारवाई करण्यात आली असून खरात आणि त्याच्या पत्नीसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फसवणूक आणि सावकारी संबंधित गुन्ह्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून यापैकी 2 आरोपींना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांना न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आज पहाटे शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी अशोक खरात त्याचप्रमाणे त्याची पत्नी व अन्य 3 आरोपींविरुद्ध शिर्डी शहरालगत असणाऱ्या जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा गुन्हा महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39 त्याचप्रमाणे BNHच्या अंतर्गत फसवणूक अंतर्गत येणाऱ्या कलमाखाली आपण दाखल केलेला आहे। यामध्ये 2 आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे। त्या दोघांनाही आज रोजी कोर्टापुढे हजर केलेलं आहे। त्यांची 3 दिवसांची पोलीस कोठडी देखील मंजूर झालेली आहे आणि या गुन्ह्याचा जो काही सविस्तर तपास आहे तो शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे। यामध्ये जे काही पैशांचे व्यवहार झालेले आहेत ते यातील जो तक्रारदार आहे त्याला सावकारकीच्या नात्यानं दिले होते। एक मोठा व्याजदरानं हे पैसे दिलेले होते आणि त्याच्या बदल्यात ही जमिनीची खरेदी करून घेतलेली आहे, अशा तऱ्हेचा हा गुन्हा आहे। शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी या गुन्ह्याचा बारकाईनं तपास सुरू आहे। यामध्ये कॅप्टन अशोक खरात आणि त्याची पत्नी आणि अन्य 3 आरोपी आहेत। दोघांना आपण अटक केलेली आहे। त्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत ज्याच्या नावानं ही खरेदी घेण्यात आलेली आहे त्यांना कोर्टाच्या परवानगीने नाशिक येथे जे गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांमधून आपण इकडे शिर्डी येथे दाखल असणाऱ्या जमीन गैरव्यवहाराच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेणार आहोत आणि त्यानंतर त्यांच्याकडे बारकाईने विचारपूस करून त्या अनुषंगाने जे काही दस्तऐवज आहे त्याची जप्ती असेल किंवा अन्य तपास आहे तो आपण करणार आहोत। दरम्यान अशोक खरात हा आधीपासून नाशिक पोलिसांच्या ताब्यात असून न्यायालयाची परवानगी घेतल्यानंतर त्यालाही या प्रकरणात ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सखोलपणे सुरू आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।